गेल्या भागात आपण दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्याचे अथांग आणि सुंदर समुद्री किनारे अनुभवले. पण वेंगुर्ला म्हणजे फक्त समुद्री किनारेच नव्हे, तर इथली संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य ठिकाणं सुद्धा तितकीच खास आहेत. तर आजच्या या भागात आपण फिरणार आहोत मुख्य वेंगुर्ला शहरात आणि पाहणार आहोत इथली काही हिडन जेम्स. कोकण आपलाच असा. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. होप की तुम्ही वेंगुर्ल्याचा पहिला भाग पाहिला असेल, खूप मजा केली आणि हा आहे दुसरा भाग. इथे मी तुम्हाला वेंगुर्ल्याच्या बाकी ज्या काही जागा आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच सोबतच इथे असलेले काही हिडन स्पॉट सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोचेमाडला पोहोचण्याचा जो रस्ता आहे तो थोडा ऑफबीट आहे. गुगल मॅपनी तेवढा काही कळत नाही, त्याच्यामुळे आम्ही मध्ये रस्ता चुकलो. त्याच्यानंतर आम्ही इथे जे लोकल्स होते त्यांना विचारलं आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर आता इथेच आपण गाडी पार्क करू आणि पुढे जो बीच आहे मोचेमाड तिथे जाऊ. पाणी साधे. हा चालेल. इथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील केली जाते, पण येण्याआधी फोन करून कळवावे लागते. हा समुद्र तसा फारसा प्रसिद्ध नाही, त्यामुळे इथे पर्यटक खूप कमी पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी येऊन एवढं छान वाटतंय. सकाळची सुरुवात मोचेमाड बीच पासून आपण केलेली आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता मस्त नारळाची झाडं आहेत आणि असा हा रस्ता आहे समुद्राकडे जायचा. वाव वाव वाव. मोचेमाडचा हा अथांग किनारा आणि समोर दिसणारे हे दृश्य खरोखरच थक्क करणारे होते. एकाच वेळी शेकडो सीगल्स आकाशात झेपावत होते. इतक्या मोठ्या संख्येने हे स्थलांतरित पक्षी एकत्र पाहणं हा एक विलक्षण अनुभव होता. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत जो मोचेमाड बीच आहे त्या बीचवर. आणि जर तुम्ही इथे पाहाल तर इतकं सुंदर आहे, हे इतकं मस्त वाटतंय. एकदम व्हाईट सँड आणि असं निळशार समुद्र. या साईडचे जे बीचेस आहेत ना ते मोस्टली असे रिकामीच आहेत, जास्त कोणीच लोक नाही आहेत इथे. मस्तच वाटतं एकदम. तुम्ही पाहू शकता ही वाळू एवढी व्हाईट आहे आणि एवढी मस्त आहे ना. वाव. तर इथे समोर काही बोटी लागलेल्या आहेत आणि जे मच्छीमार आहेत ते त्यांचे जाळ्या वगैरे जे आहेत त्या साफ करून बोटीत टाकतायत. तर आपण तिथे जाऊन पाहू. तुम्ही आलात की चाललात? अच्छा, आता आलात. खूप टाइम झाला. सकाळी आलो 7 वाजता. सकाळी? आता 10 वाजले. आणि जाता किती वाजता? सकाळी जातो 4 वाजता. 4 वाजता? बापरे. मग हे विकता? हो, आता हे बाजारात जाणार घेऊन. ही जी जाळी आहे ती फाडत नाही काय खेकडे? हा कुठला मासा आहे? विषारी आहे. त्याला काटे असतात का? अच्छा मित्रांनो, हा जो मासा आहे त्याच्या शेपटीला काटा आहे आणि जर तो लागला तर तो विषारी आहे, भरपूर विषारी. काका, तुम्ही कासव मित्रात असं मी ऐकलं. तुमचं नाव? हरिश्चंद्र भास्कर खवणे. जे लावलेले नेट वगैरे त्याच्यामध्ये कासवांची अंडी आहेत का? किती अंडी असतील साधारण? 100च्या बाहेर असते. आणि जी अंडी आहे ती आम्ही काढतो आणि असं घट्ट करून ते होणं मारून त्याच्यामध्ये 52 दिवसांनी पिल्ला येतो. तर आम्ही भरतो आणि काढून घेतो. मस्त. आई शपथ, समुद्रातला साप.
हा ना. हा होता मोचेमाड बीच आणि आता आपण एक्सप्लोर करणार आहोत दुसरा समुद्र किनारा. इथून आपण चाललेलो आहोत जे सागरेश्वर बीच आहे त्या ठिकाणी, आणि सागरेश्वर बीचच्या इथे सागरेश्वर मंदिर सुद्धा आहे, तर आपण ते मंदिर सुद्धा पाहणार आहोत. तर चला. मोचेमाड पासून सागरेश्वर हे 8 किलोमीटर अंतरावर आहे. सागरेश्वर हे जे मंदिर आहे त्याला थोडी माहिती सांगा. हे समुद्रकिनारी आहे. हे साधारण 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. ही जी काही पिंडी आता तुम्हाला दिसते ती पूर्ण खालीपर्यंत एक 15 ते 20 फूट खाली. या ठिकाणी शिवरात्र, श्रावण सोमवार असे मोठे उत्सव होतात. नारायणबली, त्रिपिंडी श्राद्ध किंवा नागबली किंवा कुठल्याही प्रकारच्या जननशांती, मरणशांती अशा प्रकारच्या शांती इथे केल्या जातात. सांडे घराण्याकडे पारंपरिक इथली पूजा व्यवस्था सगळं बरेच वर्षापासून इथेच आहे. मस्त. थँक्यू. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, सागरेश्वराचं आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता मंदिराच्या बाजूलाच म्हणजे मंदिराच्या मागेच जो समुद्र किनारा आहे तर आता आपण त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊ. आपण येऊन पोहोचलेलो आहोत सागरेश्वर बीचवर आणि तुम्ही इथेच पाहू शकता हा आहे सुंदर असा सागरेश्वर बीच. एकदम छान व्हाईट सँड आणि ब्लू वॉटर. एकीकडे अथांग पसरलेला सागर आणि दुसरीकडे डोळ्यात भरणाऱ्या नारळी पोफळींच्या बागा. निसर्गाचं हे असं वरदान जे फक्त सागरेश्वराच्या नशिबी आहे. सागरेश्वर बीच निसर्गाचा एक अनमोल निर्णय. एकदा नक्कीच भेट द्या. तिथे त्या डोंगराच्या तिथे खाली आहे वेंगुर्ला बंदर आणि लाईट हाऊस. तर ह्या बीचवर आपण जाणार आहोत थेट तिकडे. चला. उन्हात फिरून फार गरमी झाली होती, त्यामुळे जसा हा ज्यूसचा स्टॉल बघितला तशी थांबली आणि एक छोटा ब्रेक घेतला आणि मस्त पायनॅपल ज्यूस प्यायली. थँक्यू. मित्रांनो, ज्यूस पिऊन खूप छान वाटलं. लाईट हाऊसला यायचा कच्चा रस्ता आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 2 रस्ते जात आहेत. तर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे लाईट हाऊसचा, त्याच्यामुळे तुम्हाला इझिली समजून जाईल. आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत वेंगुर्ला लाईट हाऊसला. तुम्ही इथे मागेच पाहू शकता, इथून एंट्रन्स आहे. या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, सो आपण तिकीट काढून घेऊ. एकाचे 10 अशी तिकीट तुम्हाला दिली जाते. इथे येण्यासाठी टायमिंग्स आहे 10 ते 5:30 पर्यंत. आपण एंटर होतो आहे लाईट हाऊसमध्ये. तो इथे अशा पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. सो पायऱ्यांवरनं वर नंतर मग इथे अशी वर जाण्यासाठी शिडी लावलेली आहे. इथून येणं खूप डिफिकल्ट आहे. लाईट हाऊसच्या वर आहोत. मित्रांनो, आपण आहोत लाईट हाऊस वर आणि इथला व्ह्यू जबरदस्त, खतरनाक, भारीच व्ह्यू आहे. वेंगुर्ला शहरात एक उंच टेकडीवर वसलेले हे लाईट हाऊस जे समुद्र किनाऱ्यापासून जवळच आहे, त्यामुळे या ठिकाणाहून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. आता आपण चाललो आहोत डच फॅक्टरीला. डच जेव्हा इंडियामध्ये आले तेव्हा ते येऊन इथे राहिले वेंगुर्ल्यात. तर चला आता आपण जे डच फॅक्टरी आहे ती एक्सप्लोर करूयात. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, हीच आहे डच फॅक्टरी. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर कम्प्लीट असं एकदम असं भूत बंगल्यासारखंच वाटतंय, पण बेसिकली ही एक फॅक्टरी होती डच लोकांची.
डच ईस्ट इंडिया कंपनीने 1637 मध्ये वेंगुर्ल्यात ही वखार स्थापन केली. उत्तम नैसर्गिक बंदर असल्यामुळे डच्चांनी व्यापारासाठी या जागेची निवड केली होती. तर एंटर झाल्या ना लेफ्ट साईडला एक वर पायऱ्या जातात. तर आता आपण तिथे चाललो आहोत. बघू इथे काय पाहायला मिळतंय. या ठिकाणी जर पाहिलं तर एकदम असं बॅल्कनी वगैरे सारखं वाटतंय. येथून प्रामुख्याने मसाले, सुती कापड आणि मीठ यांचा जापान, इंडोनेशिया आणि युरोपमध्ये व्यापार होत असे. या व्यापारी महत्त्वतेमुळे वेंगुर्ल्याला डच बॉम्बे असेही म्हटले जाईल. तर ही जी वास्तू आहे ना ती मला वाटतं अजून थोडा वेळ टिकली असती, पण इथे जास्त लक्ष न दिल्यामुळे या वास्तूला कंप्लीट झाडांनी असं घेरलेलं आहे. या ठिकाणी ना फॅक्टरीची जी वॉल आहे त्या वॉलच्या आतून एक झाड आलेलं आहे आणि त्या झाडाचा असा मोठा असा खोड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कंप्लीट म्हणजे त्या दगडांना त्या झाडाच्या खोडाने असं पकडून धरलेलं आहे. स्वराज्याच्या काळात या वखारीला विशेष महत्त्व होते. डच्चांनी शिवरायांशी व्यापारी करार केल्याचे आणि काही मोहिमात अप्रत्यक्ष मदत केल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. तर मगाशी मी इथे वर होती एक्झॅक्ट, आणि वरून ही जी बाल्कनी सारखा दिसणारा जो एरिया आहे त्याच्या खालीच ही अशी खोली आहे. इथे आपल्याला ही एक खोली पाहायला मिळते. बऱ्यापैकी मोठी खोली आहे. इथे अशा 3 खोल्या आहेत. आपण जेव्हा इथे वखारीत एंटर करतो आणि एंटर केल्यावर लेफ्ट साईड आहे तो हा भाग आहे कंप्लीट. आणि आतल्या म्हणजे खालच्या ज्या काही खोल्या आहेत त्या थोड्याफार व्यवस्थित आहेत, पण वरचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सो आपण आतून वर गेलो. इथून बाहेरून सुद्धा वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. ही केवळ वखार नसून एक सुरक्षित किल्ला होता ज्याला फोर्ट वेंगुर्ला म्हणायचे. याला मजबूत तटबंदी, खंदक, मोठी कोठारे आणि निवासस्थाने होती. हे जर पाहिलं तर असं वाटतंय की आपण टाइम ट्रॅव्हल करून एका त्या काळात गेलो आहे, जुन्या काळात, ज्या वेळेला ही जी फॅक्टरी आहे ती चालत असेल. कसं वेगळंच वाटतं एकदम. इथे खूप छान आहे, हे अगदी बघण्यासारखं आहे. डच फॅक्टरीतून असं नक्कीच कळतं की वेंगुर्ला शहराचं जे महत्त्व आहे ते किती जास्त होतं. वेंगुर्ल्यामध्ये बरीच मंदिरे आपण पाहिलीत. तर आता एक असं मंदिर आपण पाहणार आहोत जे अगदी जागरूक देवस्थान आहे. आणि हे मंदिर वसले आहेत एका अशा गावात ज्या गावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक तळी आहेत. या वैशिष्ट्यामुळे याला कमळांचे गाव म्हटले जाते. वेंगुर्ला शिरोडा रेडी या मुख्य रस्त्यावरच अरावली गाव लागते. हे गाव वेंगुर्ल्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, वेंगुर्ला तर आपण बऱ्यापैकी फिरलो, पण वेंगुर्ल्यामध्ये असलेलं सुप्रसिद्ध असं मंदिर आता आपण पाहणार आहोत जे आहे देव वेतोबा मंदिर. तर चला आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. श्री देव वेतोबा मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिराचा इतिहास 17व्या शतकापासून असल्याचे सांगितले जाते. कोकणात वेतोबाची अनेक मंदिरे असली तरी अरावलीचे हे मंदिर सर्वात प्रमुख मानले जाते. वेतोबाला नैवेद्य म्हणून केळीचा घड अर्पण करण्याची प्रथा आहे. कितीला? 100. केळी पाहिजे? हा, केळी द्या. कितीला आहे? 50. नमस्कार, माझं नाव जयवंत राय. देवस्थान वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीचा मी अध्यक्ष आहे. श्रीदेव वेतोबा हे कोकणातील लोकांचं श्रद्धेचं स्थान आहे व स्थानिक लोकांच्या भावनेशी संबंधित आहे.
मागील काळात काही लोकांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित केली होती. त्यावर वाद देखील झाला आणि पुढे मंदिराच्या कमिटीने असे ठरवले की परवानगीशिवाय व्हिडिओ प्रसारित करू नये. सदर व्हिडिओ परवानगी घेऊन तयार केला आहे. आता आपण मंदिरात आलेलो आहोत आणि आता आपण दर्शन घेऊयात. वेतोबा म्हणजेच रक्षणकर्ता, ज्याला वेताळ असेही म्हणतात, हा भगवान शिवाचा एक गण मानला जातो. अरावलीचे वेतोबा ह्या गावाचे रक्षण करतात असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. वेतोबाची मूर्ती अत्यंत भव्य आणि विलोभनीय आहे. ही मूर्ती सुमारे 9 फूट 2 इंच उंच असून ही पंचधातूपासून बनवलेली आहे. मूर्तीचे डोळे अतिशय जिवंत वाटतात. वेतोबाच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात अग्निपात्र आहे. असे मानले जाते की भाविक आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेतोबाला मोठ्या आकाराच्या खास स्थानिक पद्धतीने बनवलेल्या चामड्याच्या चपला मंदिरात अर्पण करतात. अशी श्रद्धा आहे की वेतोबा रात्रीच्या वेळी या चपला घालून संपूर्ण गावाचे रक्षण करण्यासाठी फिरतो. त्यामुळे या चपला काही काळाने झिजतात. तर आता आपलं दर्शन करून झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन घडलेलं आहे. या ठिकाणी दुपारच्या वेळेला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे महाप्रसाद म्हणून इथे भोजन आहे. भोजनासाठी अगोदर 10 ते 12 वाजेपर्यंत 5 रुपयाचे कुपन्स मंदिरातून घ्यावे लागतात व 1 ते 3 वाजेपर्यंत इथे जेवण वाढले जाते. असं प्रकारचं कुपन घ्यायला लागतं. इथे स्कॅनर सुद्धा आहे. तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी येता तर तुम्हाला असं इथे कुपन घ्यायचं आहे. मग जेवणासाठी या ठिकाणी तुम्ही बसू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर मग तुम्हाला दुपारच्या वेळेला मंदिरामध्ये महाप्रसाद म्हणून तुम्ही या ठिकाणी असं जेवण करू शकता. वेतोबा मंदिर पाहून आपण पुन्हा आलो वेंगुर्ल्यात, जिथे आपल्याला आपला मित्र प्रशील भेटणार होता. पण मित्राला इथे पोहोचण्यासाठी अजून वेळ लागणार होता. तोपर्यंत काय करायचं सुचत नव्हतं. तेव्हा लक्षात आलं की इथे देखील एक असं मार्केट आहे ज्याची छबी मुंबईत देखील आहे. मित्रांनो, मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, पण तुम्हाला माहिती आहे का वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा एक क्रॉफर्ड मार्केट आहे आणि आता आपण तिथे जाणार आहोत. तर चला पाहूया या मार्केटमध्ये काय काय मिळतं आणि इथे अजून काय काय आपल्याला शॉपिंग करायला मिळते. हे मार्केट ब्रिटिश काळात बांधले गेले आहे. इथे तुम्हाला काजू, कोकम, गावठी तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, घरगुती बनवलेले पीठ भाकरीचे साहित्य आणि बरेच काही गोष्टी ज्या कोकणात बनतात ते तुम्हाला मिळतील. माहिती चांगली आहे पण हे एकच आहे. आणि खोबरा कापून त्याच्याकडे दिलं का तेल काढून दे. अच्छा, हा. घरगुती तेल. हा, घरगुती तेल. भारीच. बायाला लावतात, भेगा पडला तर. हा, चपातीला लावतात. हो, हा हा हा. या जागेवर इथं बहुत मोठा असा मार्केट आहे. तिकडे साक्षी साक्षी कसे आहे? इले आमचे चाकरमणी इले. आपण काय एक्सप्लोर करणार आहोत? आता आपण बीचेस आहे ते पाहणार आहोत आणि इथे बरेचसे मंदिरं सुद्धा आहेत ते पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच काही असे ठिकाणं आहेत जे हिडन आहेत, कोणाला माहिती नाही आहेत, तर आपण ते सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, एक्साइटेड, बहुत जास्त एक्साइटेड आहो मित्रांनो. लवकर ॲडव्हेंचर चालू करू. चलो चलो चलो. सो इथून खूप सुंदर असा समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळतो आणि समोरच इथे मस्त असा सनसेट सुद्धा पाहायला मिळतो. इथून मस्त डोंगराच्या आड सनसेट होतो आहे, समोर समुद्र. वेंगुर्ल्यात सनसेट पाहण्यासाठी 2 एकदम कडक ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे वेंगुर्ला बंदर जवळचा हा नवीन बनवलेला ब्रिज. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत मस्त चिल करू शकता व डोंगराच्या आड जाणारा सूर्यास्त
आणि इथले हे विलोभनीय नजारे खरोखरच पाहण्यासारखे असतात. पण जर तुम्हाला थोडी शांतता हवी असेल तर वेंगुर्ल्यापासून काही अंतरावर असलेले हे कोंडुरा बीच एकदम पीसफुल वाईब्ससाठी हे ठिकाण बेस्ट आहे. मग तुम्ही यातलं कोणतं ठिकाण निवडताय? आम्ही तर निवडला हा कोंडुरा बीच. आपण चाललो आहोत कोंडुरा बीचवर. कोंडुरा कोंडुरा येस. चल चल मित्रांनो, आता आपण एका अशा बीचवर चाललो आहोत जो बऱ्यापैकी हिडन आहे आणि जो इतका सुंदर आहे की तुम्ही बिलीवच करू नाही शकत की एवढा सुंदर बीच कसा एक्झिस्ट करू शकतो. पांढरी शुभ्र वाळू, काळे पाषाण आणि चहूबाजूंनी नारळी पोफळींच्या बागांनी वेढलेला हा छोटूसा पण सुंदर समुद्री किनारा. व इथले हॉटेल कोंडुरा बीच हे अगदी पाहण्यासारखे आहे. किनाऱ्यालगतच श्री लिंगेश्वराचे एक प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे. हे मंदिर अतिशय शांत ठिकाणी असून पर्यटकांना तिथे एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती येते. मित्रांनो, आपण आलो आहोत वेंगुर्ल्यातील एका अशा बीचवर जे आहे 2 डोंगरांच्या मध्ये आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर एकदम हिडन असा बीच आहे. कोंडुरा बीचवर समुद्रात लाटांमध्ये भिजण्याचा आनंद खरोखरच वेगळा आहे, जो मी इथे अनुभवला. आता आपण जे फिश मार्केट आहे वेंगुर्ल्याचं तिथे आलेलो आहोत. हे नॉर्मली संध्याकाळच्या वेळेला असतं आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तसंच इथे तुम्हाला शार्क मासे सुद्धा पाहायला मिळेल आणि तो जिवंत आहे. इंडियन रिंग सारखं स्क्विड रिंग खायचे बनवून. काय वाटतं तुला काय असेल? स्पंज आहे ती त्याची अंडी आहेत. हो अंडी हो. अंडी हे जे आहे ना हा हा ते तुला जे स्पंज सारखं दिसतंय ते स्पंज नाही, ते खेकड्याची अंडी आहेत. एका खेकड्याचं एक वेळ का सगळे काढून एकत्र केलं म्हणजे या खेकड्यातलं हे निघलं सगळ्या खेकड्याचं काढून. नाही नाही त्याचंच आहे ते. अच्छा, या खेकड्याचं हे अंडी. आज आपण हलवा खाणार आहोत. गाजर का हलवा. नॉट गाजर का हलवा, फिश वाला हलवा. आता आपण हलवा तर घेतलेला आहे पण रस्सासाठी आपण प्रॉन्स घेऊ. आपल्याला एका बीचवर जायचं होतं तिथे जेवण वगैरे बनवायचं होतं, पण प्रॉब्लेम हा झाला का जाता जाता मधात मोठी जत्रा जत्रा लागली. होती, बहुत खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तिकडे जाता नाही आलं. तर भयानक. दुसरा ऑप्शन म्हणून एक बीच बघितला आणि तिथे आपण आता चाललो आहोत. लक्कीली इथं एका ठिकाणी येऊन गल्लीत फसलो आपण. कुत्रे भुकायला लागले ना अचानक एक काका आले आणि त्यांनी आपली मदत केली. ते आता आपल्याला घेऊन चालले आहे एका बीचवर. तर आपण हे पूर्ण साहित्य सामुग्री जेवढी आहे, मग अशी जे मासे घेतले बंदरावरनं ते आता आपण सगळे बनवणार आहोत, ते पण बीचच्या साईडला बसून. काहीतरी वेगळाच ॲडव्हेंचर होणार. आणि झोपण्यासाठी आपण एक मंदिर यूज करणार आहोत. मंदिरामध्ये झोपणार आहोत. टेंट लावून मंदिराच्या अंदर. काका, आता आपण कोणत्या बीच जवळ आहोत, म्हणजे कोणत्या समुद्रकिनारी? दाभोली मोबारवाडी. दाभोली बोंबरवाडी. मोबारवाडी. MOBAR. ओके. रात्र झालेली असतानाही त्या प्रेमळ काका काकूंनी आम्हाला टॉर्च, चटई आणि गरमागरम भाकरी देऊन मदत केली. शिवाय ते स्वतः आमच्यासोबत समुद्रापर्यंत आले. डायरेक्ट हातावरच काजू लागले. डायरेक्ट मोठे मोठे काजू एकदम हिरवे. सही. बापरे, 2 मिनिटे घाबरलो. बापरे, चाललो होतो अंधारातून, अचानक एक आवाज आला तिथून. गपकन बेंचवर एक काका. अंधारात
आम्ही आता जातले आमच्या 4-5 भाकरी होईल कासवाची अंडी आली. अच्छा आता ते बसलेत, आता ते बसलेत ते जाणार कासवासाठी आता फिरणार रात्रभर. ते कासवासाठी बसलेत. हो आलो तर इथे होतो बॉनफायर आणि मच्छी बिच्छी बनवून बीचवर एन्जॉय करायला, पण इथे येऊन समजलं आहे की इथे कासव येतात. कासव मित्र ना बीच मॅनेजर बीच मॅनेजर. बापरे केवढा मोठा कासव आहे जबरदस्त. मित्रांनो, इथे असा कासव येतो. तसं काय सांगता येत नाही. असं मिळणार येतात रात्री आले होते, 3 आले होते. कधी काल? हां 3 वाजता भेटले. हा काय, मग आज पण येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे पण दाट अशी शक्यता नाही. बस आपलं लक असेल ना तर मला यार वाटतंय- प्रशील मला वाटतं दिसलं का पाहिजे. मला वाटतं का आज मंदिराचा प्लॅन कॅन्सल करून आपण इथं झोपू बीचवर. माती बी हा. जबरदस्त आहे. इकडे टेंट टाकू, रात्रभर वाट पाहू आपण की इथं जर आपल्याला एक जरी कासव दिसला तर आपला जीवन सफल होऊन जाईल. पकडू नाही पकडू नाही ना. ये ला, 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 पुरलं, पुर. गेला तो. ए, पकडला. एका खेकड्याने नाचवला पूर्ण. बहुतच थंडी लागत आहे. मला असं वाटलं का इथं थंडी नसाल, पण समुद्र किनाऱ्यावर असे वारे वाहून राहिले, बहुतच भयानक थंडी लागत आहे. साक्षीला म्हणलं येता येता जॉकेट घेऊन ये, तर आपलं जॉकेट कारमध्ये आहे, आता ते घेऊन येत आहे. पण का करू, इथं एक बॉन फायर लावू, मस्त अशी शेकोटी पेटो, म्हणजे आपल्याला थोडीशी गरमी भेटेल. जोपर्यंत साक्षी पूर्ण खाण्याचे पदार्थ आणते तोपर्यंत आपण या जागेवर विस्तो पेटवून ठेवू. चला लाकडं शोधू. त्यापासून आपण विस्तो जाळू. हे सुरुवातीला विस्तो पेटण्यासाठी कामात येईल. एक नंबर स्मेल येऊन राहिला भाऊ. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं गरमागरम बीच साईडवर जेवण तयार झालेलं आहे. तर आता भाकरी, प्रॉन्स रस्सा आणि फिश फ्राय, हलवा फिश फ्राय खाऊया. पहिला टेस्टमध्ये एवढं छान लागलं, एकच नंबर, एक नंबर बनलाय. एवढी भूक लागली होती आणि एवढी सगळी मेहनत करून तामझाम करून फायनली खाते. मस्त आजूबाजूला बीच आहे, भारीच वाटतं. कुरुस 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 म्हणजे एकदम चांगला कडक कडक ना टेस्टी बनला आहे. आजच्या या ब्लॉगचा इथेच एंड होतो आहे. आपण भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.